की अभी भी टायगर जिंदा है। ऑपरेशन टायगर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे लोक आणि त्याच्यामुळेच या लोकांची झोप ही उडालेली दिसतेय की अभी भी टायगर जिंदा है आणि तीच त्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने भीती आज मला वाटते। साहेब, जाणाऱ्यांना जाऊ देत हे विधान कुठेतरी मला अयोग्य वाटतंय, कारण का या सगळ्या गोष्टींमधून पक्षासाठी असं आहे की पक्षप्रमुखांनी असं विधान करणं योग्य आहे। थांबवायचा प्रयत्न करून, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून, त्यांना जे जे देता येईल ते देऊन सुद्धा जर जात असतील तर शेवटी पक्षप्रमुख काय म्हणणार? ज्यांना जात आहेत त्याने जाऊ दे, काय हरकत नाही, मी जे राहतील त्यांना घेऊन लढेन। परंतु पक्षप्रमुखांची भाषा आमच्यासारख्या लोकांनी वापरता कामा नये। आमच्यासारख्या लोकांनी पक्षप्रमुख जातील त्यांना जाऊ दे, जात आहेत त्यांना जाऊ दे असं जे म्हणतात, तशा पद्धतीनं मला असं वाटतं की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी, आमच्यासारख्या नेत्यांनी ही भाषा वापरणं पक्षाच्या हिताचं नाही। आणि म्हणून काल सुद्धा मी सांगितलं, सर्रास जातील त्यांना जाऊ दे अशी भाषा वापरणं योग्य नाही। तर त्याच्याऐवजी त्यांना मागे कसं फिरवता येईल, ते मागे कसे फिरतील, ते आहेत त्याच ठिकाणी उभे राहून त्यांच्यावर कितीही अत्याचार अन्याय झाला तरी सुद्धा त्याच्या विरोधात ते लढण्याकरता कसे सज्ज होतील, कशा पद्धतीने हिमतीनं उभे राहतील, अशा पद्धतीचा एक कुठेतरी मंत्र देणं गरजेचं आहे। सर्रास आम्ही पक्षप्रमुखांनी म्हणणं वेगळं आणि आम्ही म्हणणं वेगळं, जातील त्यांना जाऊ द्या असं म्हणणं हे मला वाटतं लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही। हम करे तो रामलीला, तुम करे तो रामलीला, हम करे तो कार्यक्रम ढिला, असे दुहेरी मापदंड योग्य नाहीत असं जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केले संजय राऊतांच्या वक्तव्यावरती। मला माहीत नाही जितेंद्र आव्हाडांनी काय ट्विट केलं, मला माहीत नाही संजय राऊत काय बोलले। संजय राऊत हे आमचे मुख्य प्रवक्ते आहेत, ते काय बोलतात त्याच्यावर मी कधीही प्रतिक्रिया देत नाही। परंतु आता हे आपसामध्ये अशा पद्धतीनं मी बोललो म्हणून तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही बोललात म्हणून मी त्याला उत्तर दिलं पाहिजे, हे काही अपेक्षित आहे किंवा ह्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। आणि म्हणून शक्यतो आपल्याला आपल्या मित्रांजवळ संघर्ष कमीत कमी कसा करता येईल, संघर्ष जर करायचा असेल तर विरोधकांजवळ आपण करूया अशी माझी धारणा असते। परंतु दोन्ही नेत्यांनी काय बोलले ह्याच्याकडे हे मला माहीत नाही, त्याच्यावर मी काय भाष्य करू इच्छित नाही। तर नितेश राणे असं म्हणाले की सिंधुदुर्गात फक्त महायुतीच्याच नेत्यांना निधी दिला जाईल, यापुढे लिस्ट मी वाचूनच मंजूर करणार आहे। कोणातरी चांगल्या माणसाबद्दल काहीतरी विचारा। सर, ज्या पद्धतीने सध्या ऑपरेशन टायगर सुरू असलेलं पाहायला मिळतंय, यामुळे एक एक शिलेदार कमी होताना या ठिकाणी पाहायला मिळते उद्धव ठाकरे। असं आहे, ऑपरेशन टायगर म्हणजे काय? ऑपरेशन टायगर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे लोक। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।